नमस्कार. 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 श्रोते हो, आज 45वे मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म. शहाजिंदे सर यांची मुलाखत आपण घेणार आहोत. खरं तर सुसंवादच साधणार आहोत त्यांच्याशी. सरांचा थोडासा परिचय जर द्यायचं म्हटलं तर खरं तर अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत, परंतु काही पुस्तकांचा उल्लेख मी इथं करते. अनुभव हे निबंध सुगावा प्रकाशन पुणेकडून प्रकाशित आहे. आदम हा कविता संग्रह भूमी प्रकाशनाने काढलेला आहे. इत्यर्थ हा दिलीपराज प्रकाशनाकडून प्रकाशित आहे. ग्वाही हा कविता संग्रह दिलीपराज प्रकाशनकडून आहे. झोंबणी हा कविता संग्रह भूमी प्रकाशनने काढलेला आहे. दखलपात्र शब्दांचा उरूस हा लेखसंग्रह भूमी प्रकाशनाद्वारे प्रकाशित आहे. निधर्मी कविता संग्रह आंतरभारती प्रकाशनाद्वारे प्रकाशित आहे. पुरचुंडी हा भूमी प्रकाशनाद्वारे आहे. प्रत्यय हा वैचारिक लेख संग्रह हा भूमी प्रकाशनाने काढलेला आहे. मराठवाड्यातील कविता हे संपादन आहे जे निर्मल प्रकाशनाने काढलेले आहे. मितू ही पत्रात्मक कादंबरी जी आहे ती भूमी प्रकाशनाने काढलेली आहे. मुठभर माती आशय व अन्वयार्थ हे संपादन आहे, ते पण भूमी प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे. मुस्लिम मराठी साहित्य परंपरा स्वरूप आणि लेखक सूची याचंही संपादन केलेलं आहे. मुस्लिम मराठी साहित्य प्रेरणा आणि स्वरूप याचंही संपादन केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद सुद्धा झालेला आहे. वाकळ हे स्फुट लेख संग्रह भूमी प्रकाशनने प्रकाशित केलेला आहे. शब्दबिंब समीक्षा चं जे पुस्तक आहे ते पण भूमी प्रकाशनने प्रकाशित केलेलं आहे. शेतकरी मराठवाडी बोली भाषेतील दीर्घ खंडकाव्य आहे. खरंच ते पुस्तक पाहिल्यानंतर आपण आश्चर्यचकित होतो की एवढी दीर्घ कथा असू शकते का. 247 पानांचं हे पुस्तक आहे. मी स्वतः ते बघितल्यानंतर आश्चर्यचकित झाले की एवढी दीर्घ कविता असू शकते का. तर तेही प्रकाशित झालेलं आहे. सारांश समीक्षेपर पुस्तक आहे ते आंतरभारती प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचा आंबेजोगाईचा त्यांना साहित्य पुरस्कार प्राप्त आहे. निधर्मीसाठी तुका म्हणे साहित्य पुरस्कार, शेतकरी महाराष्ट्र राज्य सरकार पुरस्कार, मितूसाठी महाराष्ट्र सरकारचा कादंबरीसाठीचा पुरस्कार, मारुती मगर साहित्य सेवा पुरस्कार, शिक्षक रत्न पुरस्कार, हमीद दलवाई पुरस्कार, अशा प्रकारचे अनेक पुरस्कार मी अगदी उदाहरणादाखल काही सांगितलेले आहेत. ही जर यादी वाचायची म्हटलं तर ती असंख्य अशी आहे. तसेच त्यांना अनेक संमेलनांचे अध्यक्ष म्हणून सुद्धा भूषवलेलं आहे. अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. त्याच्यामध्ये 5वा मराठवाडा युवक साहित्य संमेलन वाकोळणीचं, पहिले अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन सोलापूर, 11वे अंकुर साहित्य संमेलन लोणार, पहिले लातूर जिल्हा मराठी साहित्य संमेलन निलंगा, 5वे पुरोगामी मराठी साहित्य संमेलन कंधार, 29वे मराठवाडा साहित्य संमेलन उडणगाव, 3रे शेकोटी साहित्य संमेलन धारगळ गोवा, 32वे मराठवाडा साहित्य संमेलन मुरुड, त्याच्यामध्ये ते कवी संमेलनाचे अध्यक्ष होते. 37वे मराठवाडा साहित्य संमेलन जालना, इथेही ते कवी संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि मी आत्ताच आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे ते आत्ता 45व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते. त्याचबरोबर त्यांच्या अनेक कविता ह्या इंग्रजीमध्ये अनुवादित झालेल्या आहेत, हिंदीमध्ये अनुवादित झालेल्या आहेत आणि अनेक विद्यापीठांमधून त्या अभ्यासक्रमाला लागलेल्या आहेत. तर असं हे अत्यंत अभ्यासू, अत्यंत दर्जेदार असं साहित्य लेखन करणारं व्यक्तिमत्व, त्यांच्याशी आपण आता त्यांचा पूर्ण साहित्य प्रवास, जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. तर मला प्रथम सर तुम्ही असं सांगा की आपलं जन्मगाव कोणतं आणि आपलं बालपण तिथं कसं गेलं. माझा जन्म तेरणा नदीच्या काठी वसलेल्या सास्तूर या गावी झालेला आहे. बर. निश्चित जन्मतारीख माहिती नाही, हां. पण शाळेत नाव टाकताना आईने अंदाज सांगितला आणि त्या अंदाजानुसार शिक्षकाने माझी जन्मतारीख नोंदलेली आहे आणि ती नोंदलेली जन्मतारीख 3 जुलै 1946 आहे. बर. म्हणजे पोलीस ॲक्शन झालं त्याच्या आधी 2 वर्ष माझा जन्म झाला. बरोबर. म्हणजे पोलीस ॲक्शनमध्ये मी 2 वर्षांचा होतो. बरोबर. आणि मग पोलीस ॲक्शन नंतर जेव्हा मला कळायला लागलं तेव्हा पोलीस ॲक्शनच्या ज्या भयानक गोष्टी आहेत त्या कानावर यायला लागल्या.
पण बालपण तुमचं गेलं असेल ना, की छोटे आहात तुम्ही, लहान मित्रांसोबत खेळताय किंवा काय, किंवा घरची परिस्थिती आणि मग त्याच्यानुसार काही अनुकूल गोष्टी घडल्या असतील. लहान अगदी प्रायमरी स्कूलमध्ये असताना मित्रांमध्ये खेळणं असेल, बागडणं असेल, असं काही तुम्हाला वातावरण मिळालं का? शाळेत जाण्यापूर्वीचं मी तुम्हाला सांगत होतो ओके. की मी 2 वर्षाचा होतो तेव्हापासून मी त्या कथा ऐकतो आहे बर आणि आजही ऐकतो आहे. बर. एक भय होतं की आपल्या मुलाला मारलं जाईल ओ, आईच्या मनात. बरोबर. त्यामुळे तिने माझे कान टुचून घेतले. बर. हम्म, म्हणजे बाबा कळू नये लोकांना की हा मुसलमान आहे. हम्म, हम्म, हम्म. आणि त्या संधानातच गुबाळ म्हणून एक गाव आहे, सास्तूर या गावाच्या शेजारीच गाव आहे, ते फार जवळ गाव आहे ते. हम्म, तिथे गणपतराव जाधव म्हणून एक मोठं शेतकरी कुटुंब आहे. बर त्या कुटुंबाने आम्हाला त्या काळात सांभाळलं काही दिवस. बर. आणि थोडीशी भीती दूर झाल्यानंतर मग आम्ही आमच्या घरी आलो. बर. आणि तेव्हा सगळं उद्ध्वस्त झालेलं होतं. म्हणजे होता नव्हता तो संसार हम्म, हम्म. लुटून घेऊन गेलेले होते. घर रिकामं झालेलं रजाकारांचा काळ होतं. होता. हा, रजाकारांच्या हम्म. काळानंतर. नंतर. हा, म्हणजे पोलीस ऍक्शन मध्ये. हम्म, हम्म. म्हणजे रजाकारांनी जो त्रास दिला किंवा अत्याचार केले हम्म. त्याचा एक बदला परिणाम परिणाम. त्याचा चूड म्हणा हम्म, हम्म. मिलिटरी आणि स्थानिकच्या लोकांनी बर. घेतला. हम्म, हम्म. त्या कथा ऐकत ऐकत मी मोठा झालो आणि भीतीपोटी मला शाळेत घालण्याऐवजी आमच्या आईने, माझ्या आईने हम्म. वस्तादच्या मदरशात घातलं. बर. आणि त्या मदरशात हम्म, इतकं मारलं जायचं हम्म. भयानक. बर. म्हणजे तुम्ही जर शाळेत गेला नाहीत, हम्म, त्या मदरशाला गेला नाहीत, हम्म. तर उचल बांगडी करून घेऊन जायचे हम्म. मुलं. हम्म, आणि तिथं गेल्यानंतर हम्म. ते टांगणीला लावायचे. बर. काय? शिक्षा म्हणून. शिक्षा म्हणून. हम्म, आणि खालनं छडीने मारायचे. हम्म. म्हणजे हे सगळं म्हणजे त्रासदायकच होतं. बरोबर. पण तरी त्या मदरशाला जावं लागायचं. बरोबर. मला एक आठवण आहे माझी तेव्हाची, हम्म, की मला 1 काढता यायचं, हम्म. 3 काढता यायचं, हम्म, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पर्यंत काढता यायचं. हम्म. 2 काढताच यायचं नाही. बर. हा. आणि मग प्रयत्न करून 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 मग एकदा 2 काढता आलं. आलं. ही म्हणजे अगदी पहिली माझ्या बालपणाची आठवण आहे. आणि ती मार खाण्याची. हम्म, मी शाळेत जर म्हणजे त्या मदरशात जर गेलो नाही हम्म, हम्म. तर आई तिथं कट्ट्यावर कुठेतरी बसलेल्या पोराला सांगायची हम्म, इशाराने हम्म, की जरा याला भीती दाखव. हम्म, हम्म. पण तो तरुण म्हणायचा, हम्म, तेरे कान मी उडी मारूंगा. हम्म. म्हणजे कान मी उडी मारूंगा म्हणजे मरणार. बरोबर. म्हणजे त्याच्या त्या वाक्याने माझी पाचावर धारण बसणार आणि मी मुकाट्याने त्या मदरशाला जाणार. जाणार. माहीत आहे की मार खावा लागणार आहे, बरोबर. तरी ते जावं लागणार. हम्म, म्हणजे अशी भीती ती घातली जायची. बरं. आणि मग थोडा मोठा झालो, 1 वर्ष 2 वर्ष आणखी वय वाढलं. हम्म, मग आईच्या मनातली भीती गेली हम्म, हम्म. आणि मग तिने मला शांतेश्वर प्राथमिक शाळेमध्ये घातलं. मग प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण हा प्रवास कसा होता आणि कुठे कुठे झालं शिक्षण? माझं HSC होतं तेव्हा, हम्म. हायर सेकंडरी हो, स्कूल. हो. आणि एकाच ठिकाणी मी गावातच शिक्षणाची सोय असल्यामुळे माझं शिक्षण होऊ शकलं. कारण घरात कुणीच नव्हतं. हो. वडील पोलीस ॲक्शनमध्ये मारले गेलेले होते. हम्म, आई एकटी होती आणि सगळं उद्ध्वस्त झालेलं होतं. काहीही जवळ नव्हतं. हम्म. शेतीवर मजुरी करू. करायला जाऊन बरं. म्हणजे गेल्याशिवाय हम्म, हम्म, संसार चालणे शक्य नव्हतं. हम्म, आई ती कामाला जायची आणि मी शाळेत जायचो. हम्म, हम्म, मी 2रीत होतो हम्म, तेव्हा मोरे गुरुजी म्हणून एक शिक्षक होते मला. हम्म.
आणि श्रीमंत जाधव म्हणून श्रीमंत शिंदे म्हणून एक मुलगा होता, तो जरा गब्दुला होता आणि मी थोडा म्हणजे सडपातळ होतो. माझी आणि त्याची कुस्ती लावली जायची नेहमी. ते बाहेर वर्ग भरायचे मैदानात वर्ग भरला की मोरे गुरुजींचा पहिला कार्यक्रम हा की उठ रे फकीर, शिरमू उठ रे, हा कुस्ती धरा बरं तुम्ही. म्हणजे आम्ही कुस्ती खेळायचो तिथे सगळ्या मुलांच्या समोर. आणि ते गब्दुला असल्यामुळे शिरमू पडायचा. तेव्हा सरकारमार्फत दूध पावडरचं दूध करून एक ग्लास प्रत्येक मुलाला दिला जायचा. आणि मी कुस्तीत जिंकल्यामुळे मोरे गुरुजी मला 2 ग्लास दूध द्यायचे. ही एक आठवण आहे. आणि ती ओल्या फोकाने तुराटी म्हणजे तूर असतं ना, तुराटी ज्याला आपण म्हणतो, ते तुरीचं हिरवं झाड उपटून त्याच्याने ते मारायचे मोरे गुरुजी. म्हणजे मोरे गुरुजी म्हणजे मारायला भयानक, माया करायलाही भयानक, असं त्यांचं ते माझ्या डोक्यात राहिलं. भीती त्यांच्याबद्दल आपल्या मनात होती. मी 2रीतून 3रीत गेलो आणि माझी एक बहीण बालकुंदा म्हणून, कासार बालकुंदा म्हणून आहे, त्या गावी दिलेली होती. आणि आमची म्हणजे बहिणीकडे जाणाऱ्याला कोणीच नाही ना. आणि मी 8-9 वर्षाचा झालेलो होतो तेव्हा, म्हणजे उशिरा शाळेत गेल्यामुळं वय मोठं होतं. मग माझी आई मला पाठीमागे लागायची की बाबा जा तू बहिणीकडे जा, घेऊन ये. मग ते पायी जायचं बालकुंद्याला 20 किलोमीटर. काय आता म्हणजे 10 कोस होतं ते, आता मी त्याला 20 किलोमीटर पेक्षा जास्तच होतं ते. तर एका दिवसाचा प्रवास करून पायी मी जात होतो आणि तिथे राहत होतो. त्या घरात शेजारी एक घर होतं आणि तिथे एक मुलगा होता आणि तो तबला खूप चांगला वाजवायचा. मग त्याची माझी मैत्री झाली. लहान असून तबला वाजवतोय याचं मला नवल वाटायचं, आश्चर्य वाटायचं. आणि त्याला बिडी प्यायची सवय. त्याने मला बिडी प्यायला दिली, पी. मग आम्ही सुरू केलं. आता परत जेव्हा मी गावी आलो तेव्हा आम्हाला कुठे बिडी मिळणार. मग आम्ही रस्त्यावर पडलेली जी ठोटका आहे ती पायाच्या 2 बोटात धरायची आणि दूरपर्यंत जायचं आणि कुणीच नाही असं दिसत असेल तेव्हा ती बिडी खिशात ठेवायची. आमच्याकडे म्हणजे आमच्या सास्तूरला एक औसेकर म्हणून फार मोठे सावकार होते आणि ते पिवळा हत्ती प्यायचे आणि फेकून द्यायचे. म्हणजे अर्धवट प्यायचे आणि फेकून द्यायचे. आम्ही त्याची वाटच बघत होतो. संगतीचा असर. आणि मग ते नंतर सुटलं लगेचच. आणि आई पान तंबाखू खायची, त्यामुळे पान तंबाखू खायची सवय लागली. मराठवाड्यामध्ये बऱ्याच अंशी महिलांना तंबाखू खाण्याची सवय होती. आता ती बऱ्यापैकी कमी झालेली आहे. खरं आहे हे. कारण तेव्हा तुरी हे गाव जे आहे उस्मानाबाद जिल्ह्यातलं, धाराशिव आता, तिथे पानमळे खूप चांगले होते आणि तिथलं पान म्हणजे खूपच गुढीला चांगलं होतं. त्यामुळे चवदारी होतं ते पान. आणि म्हणून ते पान मी खात होतो आणि तंबाखूची मग हळूहळू सवय लागली आणि 4थी पासून मी तंबाखू खायला लागलो. मग आयुष्याच्या 75व्या वर्षापर्यंत मी तंबाखू खाल्ली. 75 वर्षाला सोडली. सोडली. म्हणजे डॉक्टरने सुपारी नको म्हटलं, मग सुपारी नको तर जाऊ द्या म्हटलं, तंबाखूही नको, पाणी नको. इतकं सोपं होतं ते सोडणं, पण तरी सुद्धा 75व्या वर्ष यावं लागलं त्याला सोडायला. आता डॉक्टरनी सांगितल्यावर मी ऐकलं, असं झालं. म्हणजे ज्या ज्या चांगल्या चांगल्या सवयी होत्या त्या मी सोडून दिल्या आणि आपलं साधं राहायला लागलो. आता त्यालाही म्हणजे 7-8 वर्ष व्हायला लागली. तंबाखू खाणं ही सवय चांगली कशी असू शकते? ती वाईटच आहे ना. उलट अर्थाने मी बोललो. काय आणि उलट अर्थाने यासाठी बोललो की कळतं ते लोकांना. बरोबर. असं काही फारसं न कळण्यासारखं नाहीये. बरोबर. आणि मग
चौथी पास झालो मी, हा. तोपर्यंत मला कळत नव्हतं की अभ्यास काय असतो, मार्क्स काय असतात, हे उत्तीर्ण होणे म्हणजे काय किंवा पास होणे म्हणजे काय कळत नव्हतं. पण जेव्हा मी 5वीला गेलो हम्म. तेव्हा एक घटना घडली. हम्म. आमच्या प्राथमिक शाळेमध्ये घसरगुंडी बसवण्यात आलेली होती हम्म. आणि त्याचं बेसमेंट सिमेंट कॉन्क्रीटनी केलेलं असल्यामुळे हम्म. ते अजून ओलं होतं बरोबर. आणि पाणी टाकलं जात होतं, त्याला पाजवलं जात होतं. हम्म. आणि 2-4 दिवसांनी म्हटलं आता येईल खेळायला, हा. उत्सुकता होती आणि पहिल्यांदा घसरगुंडीवर बरोबर. आम्हाला बसण्याची संधी मिळत होती. हम्म. हम्म. मग सावकाराची मुलं आमच्या गल्लीतली माझ्या, हम्म. त्यांच्याबरोबर मीही घसरगुंडी खेळायला लागलो. बरं. ते हेडमास्टरनी पाहिलं हम्म. आणि ते बेसमेंट उकळून जाईल हम्म. आणि मुलं कसं काय खेळतायत बरोबर. म्हणून ते रागावले. हम्म. आम्ही जिकडे तिकडे पळून गेलो. सावकाराची मुलं पळाली, मीही पळालो. म्हणजे पण एकूण तुम्ही लहानपणी खूप खोडकर होतात. त्या खोड्या सांगतोय ना मी. हा. आणि ती जी पहिली खोडी आहे माझ्या आयुष्याची, ती माझ्या जीवनाला म्हणजे कलाटणी देणारी ठरलेली आहे. हम्म. हम्म. त्याचं कारण असं आहे की सावकाराची मुलं तर गेली पळून, हम्म. हम्म. त्याला कोणी पकडलं नाही. हम्म. पण मला मात्र एका पोराने पकडलं आणि हेडमास्टर समोर उभं केलं. हम्म. त्याने हातातल्या काळ्या रुळाने एवढं बदललं हम्म. की पाठीवर त्याचे म्हणजे वळ उठले. हम्म. हम्म. आणि मग मी घरी गेलो आणि ते वळ बघून आईला इतका राग आला, हम्म. ती मला घेऊन शाळेत आली. हा. हेडमास्टर बसलेले होते. हम्म. अक्षरशः हम्म. अर्धा तास हम्म. त्या हेडमास्टरला आई बहिणीवरनं शिव्या घातल्या. कुठल्याही आईला आपल्या बाळाला काहीतरी झालं म्हटल्यानंतर खूप म्हणजे त्रास होतो. हा. हम्म. आणि मग जेव्हा मी दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो हम्म. तेव्हा तेव्हा मला वर्गातच बसू देईनात. हम्म. अरे म्हटलं काय कमाल आहे. हम्म. नाही म्हणे तुझ्या आईला सांग हम्म. की तू त्यांनी हेडमास्टरांची माफी मागायला पाहिजे. हम्म. हेडमास्टरांची माफी मागेपर्यंत तुला वर्गात बसता येणार नाही. हम्म. मी आईकडे गेलो. हम्म. म्हटलं कसं हम्म. म्हणजे बसू देणार मला वर्गात. हम्म. मग ती आई म्हणाली चिले में गया त्याला पडणार, हम्म. मैं माफी नाही मागू. हम्म. माफी मागणार नाही म्हणाली ती. हम्म. हम्म. दीड महिना मी दररोज शाळेत जात होतो आणि दररोज वर्गातनं बाहेर काढलं जात होतं. दररोज जात होतो आणि दररोज या काळामध्ये माझी जी एक ज्याला हिंदीत लगन म्हणतात बघा, हम्म. 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 म्हणजे आत्मीयता शाळेबद्दलची अशी वाढली, शिक्षणाबद्दलची ओढ माझ्या ते करायचं मनामध्ये पण ते करू दिलं जात हा नाही. हा हम्म. ती निर्माण झाली. किंवा करायचं काय हो, हम्म. आई म्हणजे मजुरीनं जाणार हम्म. आणि घरी एकटा काय करायचं हम्म. हा प्रश्न आहे. सगळे शाळेत जाणार बरोबर. आणि मी एकटा काय करणार, हम्म. खेळायचं कोणाबरोबर. बरोबर. पण माझे जे गुराखी मित्र होते तेही गुरं घेऊन जायचे रानात. बरोबर. एखाद 2 दिवस ठीक आहे गुराबरोबर गेलो आम्ही, बरोबर. पण पुन्हा हम्म. दररोज तर जाता येत नाही. बरोबर. त्यामुळे मी फार अडचणीत आलो होतो आणि लहानच होतो. आई माझी मागायला तयार नव्हती, शिक्षक वर्गात बसू द्यायला तयार नव्हते आणि माझं मन लागत नव्हतं. हम्म. अशा अवस्थेमध्ये जेव्हा दीड महिना लोटला, माझ्या शाळेचे जे सचिव होते हम्म. गिरगाव मास्तर, हम्म. मी त्यांना म्हणालो गुरुजी, त्यांना सगळे गुरुजीच म्हणायचे, हम्म. हम्म. गुरुजी मला वर्गात बसू देणार. हम्म. असं हम्म. बर, जा वर्गात बस जा, हम्म. आणि कोण अडवलं तर तुला सांग, गुरुजीने सांगितलं मला. हम्म. ते सगळे मास्तर म्हणायचे त्यांना, भीमराव बरोबर. मास्तर. तेव्हा मास्तर शब्द होता. हा, गुरुजींचा. मास्तर शब्द होता. हम्म. मग दोन्ही शब्द होते तेव्हा हम्म. तेव्हा पण गुरुजी पण पण. जास्त त्यांना मास्तर म्हटलं जायचं. बरं.
कारण ते पहिले गावचे आमचे शिक्षक आहेत. बर. गेलो आणि बसलो वर्गात. हम्म. ए बाहेर जा. हम्म. मी म्हणलं भीमराव मास्तरनी सांगितलं. हम्म. भीमराव मास्तरनी सांगितलं म्हणलं थंड पडला मास्तर. हम्म. आणि मग तेव्हापासून सुरू झालं. गाडी रुळावर आली. हम्म. आता महत्वाचा मुद्दा एवढं लांबलचक मी तुम्हाला सांगण्याचं कारण हे आहे हम्म. की सामाईच्या परीक्षेमध्ये हम्म. माझा दुसरा नंबर आला. अरे वा. इतके दिवस कळतच नव्हतं चौथीपर्यंत अभ्यास काय, अमुक काय, तमुक काय. हम्म. म्हणजे ही जी घटना आहे ही दीड घटना महिना शाळेत न बसू दिल्यामुळे हा महिना दीड साधला महिना गेला. शाळेत न बसू दिल्याचा हा एक चांगला परिणाम माझ्या जीवनात झाला. आणि मग 7वीला तर सगळ्या शाळेत मी पहिला आलो. अरे वा. छान. 7वीला असता. हम्म. मॅट्रिक पर्यंत माझा कधी पहिला क्रमांक गेला नाही. हम्म. माझ्याबरोबर म्हणजे स्पर्धा करणारे दोघं तिघं होते हम्म. पण त्यांना कधीही म्हणजे पहिला येणं शक्य झालं नाही. शक्य झालं. तर ही एक चांगली आठवण हम्म. आहे. हम्म. दुसरी एक खोडी, एक दोन खोड्या मी केल्यात म्हणजे फार मोठ्या खोड्या आहेत त्या. हम्म. झालं असं की 9वीत असतानाच स्कूल डे झालं हम्म. आणि मी 9वीत असताना हेडमास्टर झालो. वा. म्हणजे मॅट्रिकच्या म्हणजे हुशार म्हणून बरोबर. एक नावलौकिक बरोबर. झालेला होता शाळेमध्ये. हम्म. आणि बरीच मुलं मला अभ्यासासाठी घरी बोलवायची आणि मी त्यांच्या घरी अभ्यासाला जायचो. बरोबर. तर हेडमास्टर झाल्यानंतर खोडकर जी मुलं होती ती मुद्दाम उशिरा आली. हम्म. त्यांना मी शिक्षा दिली हम्म. न भिता. सावकाराचा असशील नाही अजून कोणाचा असशील. त्या दिवशी ते स्कूल डेच्या दिवशी आम्ही सुट्टी म्हणून जाहीर केली उद्या हम्म. हेडमास्टर म्हणून हम्म. नोटीस काढली. हम्म. मग जे ओरिजिनल हेडमास्टर होते त्यांनी बोर्डावर नोटीस लावली हम्म. उद्या शाळा सुरू राहील. हम्म. मग आमच्या शिक्षकांमध्ये एक विद्यार्थी शिक्षक होता जब्बार म्हणून चौधरी. हम्म. मग त्या चौधरीला म्हटलं अरे सुरू राहील हम्म. या सुरूच्या ठिकाणी जर बंद केलं तर हम्म. हम्म. खडूने तर लिहिलेलं आहे ते. केलेलं आहे. बदलू शकतो. हम्म. मी त्याला असं म्हणायला उशीर हम्म. त्याने लगेच बदललं. बोर्डावर सुरू पुसून टाकलं बंद. आणि बंद लिहिलं. दुसऱ्या दिवशी सगळ्याच विद्यार्थी शिक्षकांना हेडमास्टरनी वर्गाच्या बाहेर शाळेच्या बाहेर काढून टाकलं. हम्म. अहो 8-10 दिवस परेशान. हम्म. आणि इथं राहणार नाही आम्ही जाणार माकणीला. माकणी जवळ मोठं गाव आहे तिथे शाळा होती. हम्म. काय असं करू तसं करू. मग पुन्हा माफीनामा वगैरे लिहून देऊन ते ते मिटलं. मिटलं. आणि महाविद्यालय जीवन कुठे गेलं म्हणजे महाविद्यालयीन जीवन बघा मॅडम 1 वर्ष मी याला राहिलो उमरगा बर. शिवाजी हम्म. महाविद्यालयाला. हम्म. तेव्हा PUC होती. हम्म. 11वी-12वी नव्हती. हम्म. आणि तिथे काही काम करून शिकणं मला शक्य नव्हतं. हम्म. आणि काम मिळायला तयारच नाही. मी वर्षभर प्रयत्न केले उमरग्याला काम मिळेल काम मिळेल हम्म. पण न मिळाल्यामुळे मी निर्णय घेतला की काहीही करून आता आपण मोठ्या शहरात जायला पाहिजे. हम्म. आणि मी औरंगाबादला गेलो. बर. त्यानंतरचं सगळं औरंगाबाद मध्ये त्यामुळे PUC नंतर कुठलं कॉलेज? आझाद कॉलेज, मौलाना आझाद कॉलेज. आणि ते नव्याने सुरू झालेलं होतं. 4-5 वर्षच झालेली होती त्याला. बर. आणि सवलत दिली जायची. हम्म. नवीन हॉस्टेल होतं हम्म. ते मला निम्म माफ हॉस्टेल माफ होतं म्हणजे राहणं हा. माफ. माफ. आणि मेस होती तिथे ती मेस निम्मी माफ होती बर. फीसमध्ये. हम्म. म्हणजे 40 रुपये खर्च यायचा हम्म. आम्हाला 20 रुपये भरावे लागायचे. बर. आणि तेही 20 रुपये नसायचे. बर. हां. मग पेपर विकले मी. काय म्हणतात त्याला जनरल स्टोअरमध्ये नोकरी केली 2 ते 8. बर. आणि सायकलीवर पेपर विकून दुपारून ते काम केलं. हम्म. अशा नोकऱ्या करत 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 एक 5-6 महिने गेले माझे. हम्म.
आणि फीस काय भरता आली नाही हॉस्टेलची. बर. मग काय नगरचौकाकडनं त्याच्या मागे लागून 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 20 रुपये आणले. एकदा ठीक आहे. 1 महिन्याची फीस भरली. त्याच्यानंतरची फीस मी भरू शकलो नाही. बर. मग एक दुसरा म्हणजे चांगला माणूस गाठला. लोकांनी सांगितलं की हे शेख मोहम्मद आहेत चांगले, ते मंत्री होते, विनायकराव पाटील त्यांचे ते मित्र होते बर. आणि फूड फेडरेशनचे अध्यक्ष होते. त्या फूड फेडरेशनला जायचं आणि कर म्हणायचं, देखेंगे देखेंगे, देतोच म्हणायचं हो, पण द्यायचं नाही. मग एकदा काय झालं, ते आले हिशोब बघायला हॉस्टेलला आणि मला एका मित्राने सांगितले, अरे ते आले शेख मोहम्मद, बघ तुझं काम होते बघ आता. मी गेलो तिथे. मग ते शेख मोहम्मदने सांगितलं वॉर्डनला, ह्याचं मी जे काय आहे ते देतो. झालं. मग मला त्यांनी फीस मागितली नाही. वर्षभर मागितले नाही अक्षरशः. आणि मग नंतर मागायला लागले. मी म्हटलं त्यांनी तुम्हाला देतो म्हणाले, संपलं. म्हटलं आता मी काय करू. आणि मग ही संधी आहे म्हटलं आता आपल्याला. तेव्हा मार्च मध्ये परीक्षा व्हायच्या ना, त्या विद्यापीठ परीक्षा घ्यायचा नाही. फर्स्ट इयर इज रेस्ट इयर असायचं तेव्हा. हां, पेपर दिले मी, होम एक्झामिनेशन, आणि पळून आलो इकडे गावाकडे. मग दुसऱ्या वर्षीच गेलो. मग शिकवण्या मिळाल्या मला दुसऱ्या टर्ममध्ये. आणि मग शिकवण्या मिळाल्यानंतर जरा सुरळीत झालं. आणि स्वतः प्राचार्याने म्हणजे हा काम करून शिकतोय म्हणून मला. मग पुढे जाऊन आपण काही करायचंय असं ठरवलं होतं त्यावेळेस? नाही, मी मनाशी, ईश्वराशी संवाद करायचो. बर. आता तुम्हाला नवल वाटेल की असं कसं शक्य आहे. मला स्पष्ट जाणवायचं तेव्हा की आपल्याला कुणी शिकवू शकत नाही, घरातनं मदत मिळू शकत नाही. म्हणजे आई आपल्याला शिकवण्यात असमर्थ आहे. आपल्याला आपलं शिक्षण स्वतःहूनच घेतलं पाहिजे. बरोबर. आणि हे मी माझ्या गावात असलेल्या वाचनालयामध्ये जी साने गुरुजीची पुस्तकं होती आणि महात्मा गांधींची पुस्तकं होती, ती वाचून त्याच्या परिणामातून मी ठरवलं होतं की काही हो, भीक मागावी लागली तरी चालेल, आपण शिक्षण घ्यायचं. आणि जोपर्यंत आपल्याला शक्य आहे तोपर्यंत आपण शिक्षण घेऊया. बरोबर. आणि घ्यायचंच. बरोबर. आता मग तुम्हाला नवल वाटेल, मी मराठी मीडियम मधनं गेलेलो. आता आपण शहरात आलो. मग शहरात आलो तर शिकवायची इंग्रजी मीडियम मध्ये तेव्हा. आणि पेपर मराठीतून कशाला द्यायचं, आपण इंग्रजीच मीडियम घेऊ ना. मग म्हणून ठरवून मी इंग्रजी मीडियम मधनं BA केलं. हा. आणि म्हणजे 57% गुण मिळाले मला. माझं म्हणजे मराठी विषय होता आणि पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स होते. पण अर्थार्जनासाठी मला काही व्हायचंय, बनायचंय असं काही होतं डोक्यामध्ये? नाही, नोकरी मिळवायची होती मला. आणि माझ्या मनात तेव्हा बघा, मला शिक्षक व्हायचं होतं. आणि शिक्षक होऊन हेडमास्टर, म्हणजे आमच्या डोक्यात भारी माणूस म्हणून हेडमास्टरची प्रतिमा आहे. बरोबर. काय बरोबर. तर ते हेडमास्टर होण्याची इच्छा होती. आणि जेव्हा मला म्हणजे MA ला असताना, मराठी MA ला असताना, म्हणजे मौलाना आझादमध्ये 3 वर्ष सुरळीत गेले. पण जेव्हा MA साठी मी गावात आलो, म्हणजे भाड्याने रूम घेऊन राहायला लागलो, तेव्हा अवघड झालं मला. आणि अवघड झाल्यामुळे म्हटलं आता शक्य नाही आपल्याला, काय करायचं. तर बीडला चंपावती हायस्कूलची एक जाहिरात आली की आम्हाला शिक्षक पाहिजे. मी त्यांना अर्ज केला आणि अर्जात असं लिहिलं की मी असं 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 करतो आहे, म्हणजे
मी सगळ्याच विषयांच्या शिकवण्या घेऊन मॅट्रिकपर्यंतच्या सगळ्या विषयांच्या शिकवण्या घेऊन मी शिकतो आहे आणि मला नोकरीची अत्यंत गरज आहे. मी तुमच्याकडे मुलाखतीसाठी सुद्धा येऊ शकत नाही, म्हणजे बस फेअर सुद्धा माझ्याकडे नाही आहे, तिकिटाला पैसे नाही आहेत. तुम्ही सरळ सरळ माझ्या एवढ्या गुणवत्तेवरनं तुम्हाला शिक्षक म्हणून घेता आलं तर पहा. पण त्यांनी आमच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट वाल कुलकर्णी होते, त्यांना पत्र लिहिलं की असं असं तुमच्या डिपार्टमेंटला एक विद्यार्थी आहे या नावाचा, त्याला तुम्ही पाठवून द्या, आम्ही त्याला येण्या जाण्याचं भाडं देऊ, मुलाखतीसाठी त्याला पाठवा. वाल कुलकर्णी यांनी मला बोलवलं आणि सांगितलं, निरोप दिला. आणि नेमकं त्याच दिवशी मराठी विभागाच्या कार्यालयातल्या कारकुनाने मला बोलवलं आणि त्यांनी मला असं सांगितलं की शहाजिंदे, तुम्हाला डिपार्टमेंटल स्कॉलरशिप मिळणार आहे, कारण तुमची BA ची टक्केवारी वर्गातल्या सगळ्याच मुलांपेक्षा जास्त आहे आणि जो टक्केवारीने पहिला असतो BA त्याला युनिव्हर्सिटी वर्षाला डिपार्टमेंटल स्कॉलरशिप देते आणि ती 600 रुपये असते. अरे म्हटलं 600 रुपये असेल तर मग आता कशाला नोकरीला जायचं हो, म्हणजे इंटरव्ह्यू द्यायला कशाला जायचं. म्हणून मी ती चंपावतीची ऑफर, म्हणजे जायची संधी ऑफर नव्हतीच, पण संधी ती टाळली आणि पुढचं शिक्षण चालू ठेवलं. पुन्हा एकदा असं वाटलं की बाबा काय आता नोकरी करायला हरकत नाही, अडचण वाढलेली आहे. पुन्हा शिक्षकाची काय नोकरी जिल्हा परिषदेत जागा निघाल्या, अर्ज केला मी, MA असतानाच अर्ज केला. आणि इथे एक कापड दुकानवाले आहेत, ते त्यांचा मुलगा इंजिनिअरिंग करत होता, ते ओळखीचा झाला होता आमचा. तो म्हणाला की अरे माझे ओळखीचे आहेत, ते इंटरव्ह्यू घेणार आहेत, तर तू सांगतो मी त्यांना काय. आणि खरंच त्यांनी सांगितलं त्यांना, आणि माझा इंटरव्ह्यू एवढा चांगला झालेला नसतानाही सिलेक्शन झालं माझं. आणि नांदेडमध्ये एका शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या अपॉइंटमेंट मिळाली. पण तेव्हा मला ते काय म्हणतात मेरिट स्कॉलरशिप मिळाली. आणि आणखीन एक शिष्यवृत्ती होती तेव्हा, लोअर इन्कम ग्रुप, म्हणजे ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना शिकण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जायची. उधार तुम्हाला सर्व्हिस लागल्यानंतर तुम्ही ती परतफेड करायची. ती मंजूर झाली, ही मंजूर झाली, म्हणजे आता कशाला जायचं. पण तेव्हा असं नाही विचार केला की स्कॉलरशिप ही काही वेळापुरती आहे आणि नोकरी ही कायमची आहे. शिक्षण पूर्ण करू ना आपण, आधी शिक्षण पूर्ण करायचं होतं, आपण आपलं शिक्षण तरी पूर्ण करू. काय म्हणजे तेवढी प्रगल्भता होती तुमच्याकडे. अहो हा, मी एक वाक्य तुम्हाला सांगायचं विसरून गेलो. मी म्हणजे मला कुणीही सांगणारा, शिकवणारा, वळण लावणारा, अमुक तमुक करणारा, संस्कार करणारा कुणीही नव्हता. मी अनुभवातून परिस्थितीमुळे मी लहानपणीच शहाणा झालो. अनुभवातून आलेलं शहाणपण, म्हणजे उपजत काय म्हणतात त्याला, ते शहाणपण असतं ना, ते जागं झालं माझं. आणि अगदी लहान वयातच म्हणजे मोठा झालो. म्हणजे व्हावं लागलं. म्हणजे बालपण वगैरे खड्ड्यात गेलं, खेळ वगैरे खड्ड्यात गेले, सतत म्हणजे कामात. म्हणजे कल्पना करा, आझाद कॉलेज हे औरंगाबादच्या बाहेर हर्सूल आहे ना, हर्सूलच्या जवळ अलीकडे आहे ते. आणि तिथनं मी सायकलीवर रेल्वे स्टेशनला जात होतो, म्हणजे 6-7 किलोमीटर. आणि तिथनं पेपर घेऊन गावात फिरत होतो आणि मग 10च्या आत मी कॉलेजला पोहोचत होतो. 10 ते 1 कॉलेज करून 1 वाजता जेवण केलं की गावात परत शिकवण्यासाठी येत होतो. 9 वाजेपर्यंत शिकवण्या घेऊन
हॉस्टेलला जात होतो बरोबर. आणि माझा जो रूममेट आहे तो डबा माझ्या खोलीवर आणून ठेवायचा आणि ते मी जेवण करायचं आणि मग 10 नंतर मला अभ्यासाला संधी मिळायची. बरोबर. पण माझी एक सवय होती तेव्हा की वर्गात शिकवत असताना मी नोट्स काढायचो. रनिंग नोटची सवय आपल्या सगळ्या पिढीला होते. आता ती विद्यार्थ्यांना बिलकुल नाही. नाही. आणि मला खरं तर अशा ज्येष्ठ व्यक्तिमत्वांना हा जो जीवन संघर्ष आहे ना तो विचारण्यामागे माझी भावनाच ती असते की आत्ताच्या मुलांना कळलं पाहिजे की संघर्ष काय असतो आणि त्याच्यातूनच जीवन घडतं. हो ना, अगदी अगदी अगदी. आणि मग दुसरी सवय माझी की वर्गात काढलेल्या नोट्स रात्री शेअर करायचे. बरोबर. म्हणजे जे राहिलेलं आहे ते सगळं परत आपले हा. डोक्यात रिपीट होऊन जातं. रिपीट होऊन जातं. आणि हाच माझा अभ्यास असायचा. बरोबर. आणि हा अभ्यास मला पुरेसा बरोबर. झाला तेव्हा त्या काळात. आणि कॉपी वगैरे काही प्रकरण नव्हतं नव्हतं. तेव्हा. त्यामुळे म्हणजे आता ते कोरोनाच्या काळानंतर जरा जास्त वाढलंय. ठीक आहे. त्याच्यापूर्वीच थोडा चांगला नाही, कोरोनाच्या काळात नाही. हे आपण बघा, लेखनाकडे कधी वळालात मग हा सगळा जीवन संघर्ष सुरू असताना? तेव्हा दलित आणि ग्रामीण साहित्य निर्माण होत होतं आणि आम्ही MA करत होतो. MA झालं आमचं. आणि MA झाल्यानंतर तिसरा आलो मी म्हणजे विद्यापीठात. त्याचं मेरिट सर्टिफिकेट मिळालं मला. आणि युम पठाण हे माझे गुरुवर्य त्यांनी संग्राम माकडीकरांना सांगितलं की असा असा एक गरीब मुलगा आहे बघा. त्यांनी त्या औराद शहाजानीच्या संस्था चालकांना सांगितलं. आणि मग हे काय मला माहीतच नाही. हे माझ्या परस्पर बरं का. म्हणजे माकडीकरांची आणि माझी ओळख सुद्धा नव्हती. मी ओळखत सुद्धा नव्हतो. पण ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते तेव्हा, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे. आणि कार्यकारिणीवर होते विद्यापीठाच्या. तर मी उदगीरला गेलो. आधी बसवेश्वरला इंटरव्ह्यू दिला. काय इथे अर्ज केला होता, कॉल आला होता, इंटरव्ह्यू दिला इथे बसवेश्वर कॉलेजला. मग उदगीरच्या शिवाजी कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू होता. तिथं मी इंटरव्ह्यूला गेलो. आणि तिथे माझा एक मित्र, वर्गमित्र इंटरव्ह्यूला आला. तो म्हणाला, अरे मी औराद शहाजानीहून आलो आणि तुझ्या नावाची चर्चा आहे तिथे. मला सरळ मोकळ्या मनाने सांगण्यात आलं की आम्ही शहाजानींना घेणार आहोत. काय आपल्याला काहीच माहित नाहीये. तू पटकन जा म्हणलं. उद्याच इंटरव्ह्यू आहे तिथेही. हा, आज तू तिथे मुक्कामाला जा. मग उदगीरहून मी भालकीला आलो. भालकीहून औरादला आलो दिवस मावळायला. तिथं मैदानात झोपलो त्या कॉलेजच्या. आणि सकाळी एका विहिरीवर जाऊन आंघोळ करून इंटरव्ह्यू दिला. मी अर्ज सुद्धा केलेला नव्हता जरा. आणि सगळ्यात जास्त वेळ इंटरव्ह्यू माझा झाला. आणि माझं नशीब बलवत्तर. त्यांनी व्याकरणावर, भाषाशास्त्रावर एकही प्रश्न विचारला नाही. सगळे प्रश्न त्यांनी समीक्षेवरचे विचारले. म्हणजे ट्रॅजेडीवरचा प्रश्न, असे म्हणजे गंभीर प्रश्नच विचारले. तेव्हा डॉक्टर राजूरकर इंटरव्ह्यूला होते, डॉक्टर दशरथराज इंटरव्ह्यूला होते. आणि आमचे वलांडे गुरुजी संस्था चालक सचिव होते. ते MA मराठी करत होते. त्यांनीही मराठीतले असे गंभीर प्रश्नच विचारले. त्यामुळं मी बोलू शकलो, त्यांना उत्तरं देऊ शकलो. पण व्याकरण विचारलं असतं तर माझी काही खैर नव्हती. त्या ह्याच्यामध्ये तिथे नोकरीला लागलात तुम्ही? हा, तिथे मी नोकरीला लागलो. आणि नोकरी लागल्यानंतर झालं असं की
हिंदुत्ववादी होते. हम्म. त्यांनी असं म्हणायला सुरुवात केली की गावात हम्म. तुम्ही भेटला, हम्म. तुम्हाला विचारायचा प्रश्न हम्म. की अहो मॅडम, मुसलमानाला मराठी शिकवता येईल का? हम्म. तुम्ही या प्रश्नाचं काय उत्तर देणार? हम्म. तुम्ही म्हणणार नाही. हम्म. हा, बरोबर. हम्म. मग मला सांगा, शहाजींचे मुसलमान आहे, त्याला मराठी शिकवता येईल का? हम्म. नाही येणार. हम्म. मग सांगा ना तुमच्या सचिवाला. हम्म. अशा असं पद्धतीने त्यांनी ते सुरू केलं. हम्म. आणि मग म्हणजे प्राचार्यांच्या कानातही गेले विषय. विषय गेला, हम्म. त्यांनी घातला. हम्म. आणि मग प्राचार्य मला मेमो द्यायला लागले, हम्म. हम्म. तुम्हाला शिकवता येत नाही. हम्म. म्हणजे त्याची शहानिशा काही झाली नाही. नाही, शहानिशा करायची काय गरज आहे? एकदा म्हणजे काढायचंच आहे. हम्म. आता आता मुसलमानाबद्दल काय केलं जातं? पुरावे वगैरे असं काही नसतं ना. हम्म. हम्म. पुरावे नंतर गोळा केले जातात हम्म. आणि त्यांनी गोळा केलेले पुरावे पुरावेच असतात. म्हणजे पुरावे नसले हम्म. तरी तीच परिस्थिती त्या काळात होती, सौम्य होती तेव्हा. हम्म. आता तीव्र झालेली आहे, हम्म. बाकी काही फरक पडलेला नाही. मग म्हटलं बाबा तुम्हाला काढून का टाकण्यात येऊ नये? शोकॉज नोटीस आली मला मार्चमध्ये. हम्म. त्या यायला म्हणलं काय, लग्न झालेलं, हम्म. नोकरी लागलेली, हम्म. संसार आता तरी मांडामांड करत होतो, हम्म. तर शोकॉज नोटीस. हम्म. काय खरं नाही राव आपलं म्हणलं. हम्म. काय करायचं काय करायचं. मी एकाही मेमोला उत्तर नाही दिलं, हम्म. एकाही. मग ती शोकॉज नोटीस आल्यावर मी त्या सचिवांकडे गेलो. हम्म. मलांडी गुरुजी म्हणून होते. हम्म. त्याला म्हटलं गुरुजी असं असं. बैल म्हणजे काही नाही हो, हो तुम्हाला काय होणार नाही, हम्म. एवढं एकच वाक्य म्हणाले ते. हम्म. आणि मी निवांतपणे गेलो, काही झालं नाही मला. आणि ते तिथंच थांबलं. आता त्या काळात बघा, हिंदी सोडून मराठी विषय घ्यायचे म्हणून, हम्म. हम्म. आणि मला तरी मेमो मिळायचा की तुम्हाला मराठी शिकवता येईल. हम्म. आता काय बोंब मारायची, हम्म. म्हणजे बरोबर. ठरवूनच असायचं ते. हम्म. आणि मग हा जो मानसिक संघर्ष आहे ना, हम्म. हम्म. मुसलमान हो हो. हे अस्वस्थ करू लागलं मला. हम्म. आणि हिंदू मुस्लिम संबंधातून माझ्या मनातल्या अस्वस्थता निर्माण होऊ लागली. आणि त्या अस्वस्थतेतून सुटण्यासाठी, मुक्त होण्यासाठी लेखणी उचलली. लेखणी उचलावी लागली झक मारून. हम्म. नाईलाजच झाला ना हो. हम्म. झोपच येईना ना त्याशिवाय. हम्म. म्हणजे तुम्ही लिहिलात, मनातलं मोकळं केलात जे आहे ते, हम्म. तरच तुम्हाला झोप यायची निवांत, हम्म. नाहीतर यायची. हम्म. साहित्य प्रकार कोणता तुम्हाला जास्त कविता. आवडतो? कविता. हम्म. कारण आम्हाला व्याकरण येत नाही, भाषाशास्त्र येत नाही, हम्म. आमच्या प्रकृतीमध्ये लय नाही, हम्म. आम्हाला गीता कशी माहीत नाही, छंद माहीत नाहीत, काय आहेही माहीत नाही, मूर्वी छंद माहीत नाही, अभंग छंद माहीत, काही माहीत नाही ना हो, काही नाही. मग आपल्याला जमतं काय आहे? गद्य. हम्म. ते गद्यच आपण लिहूया. आणि मुक्त छंदाला सुरुवात झालेली होती तेव्हा. हम्म. आणि मुक्त छंदात लिहिलं, अफाट प्रमाणात कविता लिहिली जात होती. हम्म. हम्म. ती आम्हाला संधी वाटली आणि आम्ही लिहिलं. मग आता अभिजात भाषेचा दर्जा मराठीला आता मिळालेला आहे. हां. तर अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय, आणि तो मिळालाय म्हणून पुढे काय विकास होईल किंवा काय बदल होतील असं आपल्याला वाटतं? हा काही म्हणजे भाषिक किंवा वाङ्मयीन मुद्दा नाही आहे. हम्म. हा राजकीय मुद्दा आहे. हम्म. कारण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला की पैसे मिळतात हम्म. हम्म. आणि ते पैसे खर्च करता येतात. हम्म. हम्म. काय, बरोबर. आणि सरकारी योजना असतात या. हम्म. आणि एक अभिमानाची बाब असते की अभिजात दर्जा मिळाला. हम्म. अहो, मराठी भाषा ज्ञान भाषाच झाली नाही, हम्म. आंतरराष्ट्रीय भाषाच झाली नाही अजून. हम्म.
तर तुम्ही अभिजात होऊन काय करणार? मला सांगा, आज मी वर्तमानपत्र मराठीचं काढलं वाचलं तर ते निम्म कळतं आणि निम्म कळत नाही, कारण इंग्रजीच्या शॉर्ट फॉर्म मध्ये शीर्षक असतात आणि ते शॉर्ट फॉर्मचे शीर्षक माहीत असली तर ती बातमी कळते, नाही तर कळत नाही. बरोबर. मग हे अभिजात मिळून काय उपयोग झाला? मराठी भाषा पवित्र अपवित्रच्या नजरेतून बघताच कामा नये. पण आजपर्यंत म्हणजे 1960 पर्यंत पवित्र अपवित्र, शुद्ध अशुद्ध, प्रमाण अप्रमाण, चांगली वाईट, अरे म्हणजे मराठी भाषा संतांनी जी वापरली ती भाषा नाही. मध्यमवर्गीयांनी वापरलेली मराठी भाषा प्रमाण. तुम्ही सदरची पिढी भाषा म्हणजे श्रेष्ठ भाषा, आणि आम्ही लई म्हटलं की तुम्हाला अशुद्ध झाली ती भाषा. कुठे शुद्ध अशुद्ध असू शकते का? नाहीच असू शकत. आणि मराठीच्या शिक्षकांनी उगीच तिला पावित्र्याचा वेशात ठेवल्यामुळं आपलं सगळं मराठी भाषेचं वाटोळं झालेलं आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि 60 नंतर जेव्हा दलित वाङ्मय आणि ग्रामीण वाङ्मय आलं, तिथं बोली भाषेचा एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर झाला. अहो, मराठी भाषा गतिमान झाली, त्यामुळं मराठी भाषा समृद्ध झाली, काय विकसित झाली. आणि आजही ती विकसित होऊ शकते जर आपण बोली भाषेतल्या शब्दांचा उपयोग आपण अजून करायला सुरुवात केली तर. उलट इथे एक 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 मराठी शब्द गायब होऊ लागलेला आहे. एवढं आमचं इंग्रजीवर प्रेम आहे. आता बायको हा शब्द किती चांगला आहे ना, मिसेस म्हणे. बरोबर, ते मिसेस तरी कुठं म्हणतात एकच. मिसेसला आणायला स्टेशनला जातात. म्हणजे असं स्टेशन आणि आता किचन मध्ये जातो आपण, स्वयंपाकघरात जात नाही. म्हणजे स्वयंपाकघरी बोंबललं की नाही का, चूल बोंबलली. म्हणजे हे सगळं जे आहे ते एक 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 शब्द जर असा आपण स्वतःहून त्याला बाहेर काढत असू तर हे अभिजात पण मिळून तरी काय उपयोग आहे? पैसे मिळतील, विद्यापीठ काढा, माणसं जगवा, असंच होणार आहे. बरोबर. मराठीतून लिहिणाऱ्या महाराष्ट्रीयन मुसलमान लेखकांच्या साहित्याने 1980 नंतर एक वेगळं वळण घेतल्याचं बोललं जातं. आणि त्याच दरम्यान आपला निधर्मी कविता संग्रह सुद्धा येतो. तर या निधर्मी च्या नंतरचं जे काही चर्चा, काही मतमतांतर जी काही आली असतील तर त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? मुस्लिम मानसिकतेची कविता मराठीमध्ये लिहिली जात नव्हती. किंबहुना मराठी वाङ्मयामध्ये मुसलमानांना खलनायक म्हणूनच सादर केलं जात होतं आणि त्यांचं खलनायकीकरण करण्यात येत होतं. मुसलमानांच्या जगण्याचं जे वास्तव आहे, प्रखर वास्तव आहे, प्रखर वास्तव काय आहे? तुम्ही मुसलमान म्हटला की तुमच्या समोर मुस्लिम राजेच डोक्यात येतात. तुमच्या मुळात सामान्य माणसं येत नाही, सामान्य मुसलमान येतच नाही. बरं, सामान्य मुसलमान हा धर्मांतरित मुसलमान आहे आणि या धर्मांतरित मुसलमानांचा वंश आणि मुस्लिम राजांचा वंश एक नाहीये. इथले धर्मांतरित मुसलमान हे भारतीय वंशाचे आहेत. इथले धर्मांतरित मुसलमानांमध्ये जाती व्यवस्था आहे. इथल्या धर्मांतरित मुसलमानांमध्ये वर्ण व्यवस्था आहे. आणि एवढेच नाही तर ज्या प्रांतात मुसलमान धर्मांतरित राहतात त्या त्या प्रांताच्या संस्कृतीत ते वाढलेले असतात आणि त्याच संस्कृतीत ते जगत असतात. म्हणजे मी महाराष्ट्रीयन मुसलमान आहे आणि महाराष्ट्रीयन संस्कृती माझ्यात उतरलेली असते, माझ्या रक्तात उतरलेली असते, कारण मी इथलं मीठ पाणी सगळं 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 सगळं
इथलंच आहे माझं. सगळ्या परिवेशाचा सगळं सगळं पर्यावरणच माझं ते आहे, मराठी आहे. बरोबर. आणि मुसलमान मराठी बोली बोलतात. बरोबर. मुसलमानांना 3 भाषा बोलाव्या लागतात. हम्म. धर्म बदलल्यामुळे प्रार्थना करायची तर अरबी पाठ करावी लागते. हम्म. अरबी भाषा पाठांतर करून गरजेपुरती, बरं का, गरजेपुरती, त्याचा अर्थ कळो न कळो, म्हणजे जसं आपण संस्कृत श्लोक पाठ करतो ना, तसं अर्थ कळो न कळो, तसं आम्ही अरबी पाठ करतो आणि ती प्रार्थना साजरी करतो. हम्म. आणि आम्हाला जी आमची मातृभाषा आहे ती दखनी आहे. हम्म. आणि दखनी मराठवाड्यात जन्माला आलेली भाषा आहे. ही काही मुसलमानांची भाषा नाही आहे, हम्म. ती साधू बैराग्यांची भाषा आहे. हम्म. असा मानव पंथातलं जे श्रेष्ठ ग्रंथ आहे लीळाचरित्र, हम्म. त्या लीळाचरित्रामध्ये साधू बैराग्यांची भाषा म्हणून दखनीचा उल्लेख आहे. हम्म. मग ही दखनी भाषा आमची मातृभाषा आहे बरोबर. आणि आम्ही व्यवहारामध्ये मराठी बोलतो. हम्म. कारण आम्हाला दररोज पोट भरण्यासाठी मजुरीनं जावं लागतं बरोबर. आणि बाहेर मराठी असल्यामुळे व्यवहार सगळा मराठीत करतो, आम्ही बोलीत करतो. हम्म. हा, त्या शुद्ध मराठीत आम्हाला म्हणजे व्यवहार करता येत नाही, हम्म. एवढंच. आणि तुम्हालाही करता येत नाही ना. सगळ्या बहुजनानंतर कुठं शुद्ध मराठीत बोलता येतं. त्यांच्यासारखीच आमची मराठी आहे, म्हणजे त्यांना मराठी येते आणि आम्हाला येत नाही का, असं कसं समजता तुम्ही, नाही का? निधर्मी नंतर याची काय चर्चा झाली? आपला जो कविता संग्रह आला निधर्मी, निधर्मीवरती त्या काळात वर्तमानपत्रात अनेकांनी परीक्षणं लिहिली, अनेकांनी. आणि अनेक वर्तमानपत्रात म्हणजे हे सगळं पहिल्यांदा येत होतं. मुस्लिम मानसिकतेची वास्तविकता पहिल्यांदा मराठी वाङ्मयात चित्रित होत होती, म्हणून ती उचलली गेली. आणि सगळ्याच महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रातून त्यावरती परीक्षणं आली. म्हणजे विदर्भातून तर आलीच आली, मराठवाड्यातून आली, पश्चिम महाराष्ट्रातून आली. आपल्या जुळगावकरांच्या मिसेस ज्या आहेत प्राध्यापिकाच होत्या. अनुराधा जुळगावकर. नाही 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 नाही, त्यांचं बाप. ह्या सुनबाई झाल्या. मालती देऊळगावकर. हा, मालती देऊळगावकरांनी साधनेमध्ये निधर्मीवर लिहिलेला आहे. आणि प्रतिष्ठानमध्ये सुधीर रसाळांनी लिहिलेला आहे. तिकडे विदर्भात आत्ताचे नावा म्हणजे चांगले कवी आहेत ते आत्ताचे, पण तेव्हा ते नवोदित होते, तेव्हा त्यांनी माझ्या निधर्मीवर तरुण भारतमध्ये एकूण निधर्मी चांगल्या पद्धतीनं स्वीकारलं गेलं. चांगल्या पद्धतीने स्वीकारलं गेलं म्हणजे नवं होते ते आणि पहिल्यांदा येत होतं ना. मग आपल्या कवितेमध्ये जे नाकारलेपणाचं विलक्षण वेदना जी पाहायला मिळते, तर त्या वेदनेबद्दलचं आपलं काय मत आहे? हे बघा, लहानपणापासून मला आईने नाव ठेवलेलं असतानाही गाबड्याशिवाय कुणी माझा उल्लेख करत नव्हतं. हे गाबड्या इकडे, म्हणजे नावाने कुणी बोलवत नाही आपल्याला, गाबड्या काय. पण मला वाटतं खेडेगावामध्ये बऱ्याच काळापूर्वी, म्हणजे जेव्हा आपलं जे बालपण आहे तेव्हा बऱ्यापैकी खेडेगावात सगळ्याच घरांमधनं मुलांना अशा प्रकारच्या शब्दांचा वापर केला जात होता. गाबड्या म्हणून बऱ्यापैकी नाही नाही नाही, जे म्हणजे तुच्छ आहेत तुमच्या दृष्टीने. म्हणजे आता आपण या अर्थाने म्हणताय, पण मी ज्या अर्थाने म्हणाल की एखाद्या घरामध्ये जर एखादी आई चिडली असेल, रागवली असेल, तर त्यावेळी त्या शब्दाचा उल्लेख मी आहे. चिडली असेल ठीक आहे ना, अहो सहज हो, तुम्ही सहज बोलताना गाबड्याशिवाय बोलत नाही. अरे गाबड्या इकडे, अरे गाबड्या हे कर, हे गाबड्या ते बघ, ते उचल, ते तिकडे ठेव, म्हणजे काम सांगायला गाबड्या म्हणायचं. हो, रागवल्यानंतर गाबड्या तर म्हणतातच, हाक्या, कुरसाल्या, हे म्हणजे कोणत्या भाषेचे शब्द आहेत हे सुद्धा कळत नाही मला आधी. कुरसाल्या, हाक्या आणि त्याचे काय अर्थ होतात हे माहित नाही, पण आम्ही हाक्या कुरसाल्या आमच्या कानावर यायचं. आणि तो काळच असा विचित्र होता की पाणी मागितलं तर वरून वाढायचे पाणी आम्हाला. आम्ही ओंजळीत अस्पृश्यासारखं पाणी पित होतो. आम्हाला तेव्हाही काय वाटलं नाही, आताही काय वाटत नाही.
हा भाग अजून वेगळा आहे. पण ती नाकारलेपणाची जी भावना सवय आहे ती. ती लहानपणापासून आम्ही अनुभवत आलेली आहोत. मग आमच्याकडे म्हणजे योग्यता असली तरी आम्हाला योग्यता वाढवूनच काहीतरी मिळवावं लागतं. हम्म, हम्म. सहज काही मिळत नसतं. मग आता 247 पानांचे शेतकरी या तुमच्या दीर्घ काव्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे काय, कशा पद्धतीने ती कल्पना सुचली? आता असं आहे, मला स्वतःला असं वाटतं की साहित्याची निर्मिती प्रतिभेतून होते, स्फूर्तीतून होते, वगैरे वगैरे आपण शिकत असतो. पण मला असं काही वाटलं नाही कधी. मुळात ती जाणीवेतून होते. मुळात जाणीवेतून होते आणि अनुभवातून तुम्ही जे तुमच्याकडे साचलेलं असतं ते व्यक्त करतात. ते तुम्हाला साचले पण बसू देत नाही स्वस्थ. बरोबर. अस्वस्थ होता तुम्ही आणि अस्वस्थ झालात, बेचैन झालात, तडफडू लागलात तुम्ही. मन तुमचं तडफडायला लागतं, अंतःकरण. आणि ते तडफडणाऱ्या मनातून मग ते अनुभव बाहेर पडतो. आणि म्हणून माझं सगळं साहित्य हे अनुभवातून निर्माण झालेलं आहे, कल्पनेतून नाही, ठरवून नाही. मला काय म्हणतात, लिहिल्याशिवाय बेचैन चैन येण्याची झाली तेव्हा लिहिले आणि अनुभवातून लिहिले. मी शेती केली आणि शेतीसाठी तुम्हाला नवल वाटेल, शेतीत मी माझी आयुष्यभराची कमाई घातलेली. म्हणजे तुम्ही शेती जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला ते जाणवेल की मी किती पैसा ओतलाय त्यात, आणि त्याला आता थोडं चांगलं स्वरूप आलेलं आहे. त्यातून, त्या अनुभवातून मग मी शेतकरी संघटनेकडे ओढला गेलो आणि त्यातून मग ते शेतकरी जन्माला आलं. आता साहित्य हे साहित्य असतं, मग ते हिंदू आहे किंवा ते मुस्लिम आहे, असं जे काही भेद केला जातो त्याबद्दल आपलं मत काय? भेद तर करू नयेत ना. आम्ही कुठं करत होतो? आम्ही मराठी लोकवाङ्मयापासून ते मराठी साहित्यातील सगळं वाङ्मय प्रकारातलं लेखन करत आलेलो आहोत. म्हणजे मुस्लिम स्त्रीने ओवी लिहिलेली आहे, म्हणजे निर्माण केलेली आहे उत्स्फूर्तपणे. दखनी ओवी लिहिलेली आहे उत्स्फूर्तपणे. गीतं लिहिलेली आहेत, करबला गीतं, आणि जी मोहरमच्या सणामध्ये गायली जात होती. आता मोहरम सणच कोणी फारसा साजरा करेना, त्यामुळे ते करबला गीतं बाजूला पडली. त्याला जंगनामा पण म्हणतात, आणि मराठीमध्ये जंगनामे खूप लिहिले गेलेले आहेत आणि ते लोकगीतात मोडणारी आहेत. पुराण कथा गीतही गाणारे सुफी होऊन गेलेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे लोकवाङ्मय समृद्ध आहे त्यांचं, संत वाङ्मय समृद्ध आहे. 49 संत कवी आहेत मुस्लिम, पण त्यांचं संशोधन होत नाही. त्यामुळं 16-17 मुस्लिम सुफी कवींचं साहित्य उपलब्ध आहे, बाकीच्यांचं साहित्य उपलब्ध होत नाही, संशोधनच होत नाही ना. शाहिरी वाङ्मय तर म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात मुसलमानांनी लिहिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की मुसलमानांनी दखनीमध्ये जे रेखती लिहिलेली आहेत, म्हणजे गझल रेखती, त्या रेखतीतून लावणीचा जन्म झाला आणि जंगनाम्यातून पोवाड्याची निर्मिती झाली. पण त्याचं संशोधन केलं जात नाही. त्याचं संशोधन केलं जात नाही, पाहिलं जात नाही, किंवा माहीत असलं तरी सांगितलं जात नाही. ते थोडं बाजूला ठेवण्यात येतं, लपवलं जातं. आता के.एन. पण्णीकर नावाचे एक विद्वान आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे की उच्चवर्णीयांनाच फक्त भक्ती करण्याचा अधिकार होता, बाकीच्या खालच्या वर्णांना भक्ती करण्याचा अधिकार नव्हता.
हा भक्तीचा अधिकार सुफींनी पहिल्यांदा भोजनाला दिला. हम्म. मी माझ्या अध्यक्षीय भाषणात हा मुद्दा मांडलेला आहे. हम्म. काय हम्म. की बाबा सुफी आले इथे, हम्म. त्यांनी तुम्हाला उराशी लावून घेतलं, हम्म. स्पर्शबंदी उठली. हम्म. त्यांनी तुम्हाला एका ताटात जेवायला घेतलं, हम्म. रुटीबंदी उठली. हम्म. बरोबर. तुम्हाला त्यांनी प्रार्थनेत खांद्याला खांदा लावून उभं राहायला सांगितलं, हम्म. परवानगी दिली. हम्म. भक्तीबंदी उठली. हम्म. त्यांच्या खानखामध्ये शिक्षण मिळू लागलं तुम्हाला, हम्म. शिक्षण बंदी उठली. हम्म. म्हणजे अशा कितीतरी बंदी ज्या बहुजनांवर होत्या, जनजातींवर बहुजनातील, हम्म. त्या बंदी उठल्या. बरोबर. आणि उठल्यामुळे इथल्या बहुजनाच्या प्रगतीला सुरुवात झालेली आहे. हम्म. भक्तीबंदी उठल्यामुळेच दक्षिणेतल्या आळवार आणि नायनार हम्म. या संतांचा उदय झालेला आहे. हम्म. म्हणजे सुफीमुळे भक्ती आंदोलनाला सुरुवात झाली. चालेल. भक्ती आंदोलन सुरू झालं आळवार आणि नायनार संतांपासून. ते कर्नाटकात आलं, कर्नाटकात महाराष्ट्रात आलं, महाराष्ट्रात सगळ्या उत्तर भारतात पसरलं. बरोबर. म्हणजे सुफीमुळे, म्हणजे शरद पाटील सुद्धा असं म्हणतात हम्म. की सुफींमुळे बहुजनातले संत निर्माण झालेले आहेत मराठी. हम्म. हम्म. आणि अनेकांचं असं आजही म्हणणं आहे हम्म. की जी मराठीची केंद्र होती तीन, गाणगापूर, दत्त, दत्त संप्रदाय, पंढरपूर विठ्ठल संप्रदाय, वारकरी संप्रदायाचे, संप्रदाय संप्रदाय. आणि रिद्धिपूर हम्म. महानुभाव संप्रदायाचे, हम्म. या तिन्ही केंद्रात निर्माण झालेलं जे मराठी साहित्य आहे हम्म. हम्म. ते बहामनी काळात बहरलेलं आहे. बरोबर. म्हणजे मराठी साहित्य बहरलं कधी? बहामनी काळात. हम्म. बरं, बहामनी काळ म्हणजे काय? मुस्लिम राज्य जरी असलं हम्म. तरी त्या बहामनी राजाने मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिलेला आहे. आणि तो स्वतः कवी आहे. हम्म. तो स्वतः कवी आहे. बरोबर. म्हणजे भक्ती आंदोलनाला सुरुवात सुफींमुळे झालेली आहे. कारण त्यांनी भक्ती बंदी उठवली, बरोबर. त्यामुळे भक्ती आंदोलन सुरू झालं. हम्म. आणि हे खालच्या म्हणजे जाती जमातीतून अनेक संत पुढे आले. आणि तेव्हा 49 मुस्लिम संत लिहित होते. बरोबर. तुम्ही एवढा असताना तुम्ही काय म्हणायला लागले? तो प्रवाह वेगळा आहे असं ते कधी म्हणत नव्हते. हम्म. म्हणजे शाहिरी वाङ्मयापर्यंत काय, आता परवा 80-90 पर्यंत कुणी असं म्हणत नव्हतं की बा आम्ही वेगळे आहोत. अहो, आम्ही सुद्धा म्हणत होतो. म्हणजे आम्हाला सुद्धा माहित नव्हतं हे काय असतं ते. हम्म. 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 पण जेव्हा तुम्ही असं म्हणायला लागले, एवढी म्हणजे परंपरा, लेखन परंपरा आमची असताना हम्म. मुसलमानाला कुठं मराठी बोलता येते का? हम्म. अरे, म्हणजे हे जे गुदमरलेपण आहे ना, हम्म. ते या गुदमरलेपणातून मग नाईलाजाने तुम्ही वेगळा प्रवाह आहे आमचा असं सांगायला लावता. मुस्लिम मराठी साहित्याच्या प्रेरणा कोणत्या आहेत? मुस्लिम मराठी साहित्याच्या प्रेरणा आत्मशोधाच्या आहेत, हम्म. काय हम्म. प्रबोधनाच्या आहेत, परिवर्तनाच्या आहेत. हम्म. निधर्मी ते आदम हा जो मधला प्रवास आहे, तो तुम्ही त्याच्याकडे कसा पाहता? त्याच्यावर थोडा प्रकाश टाका. म्हणजे काय? आपला निधर्मी हा आणि त्यानंतर निघालेला कविता संग्रह आदम, हा या दोन्हीच्या मध्ये जो कालावधी गेलाय आणि त्याच्यात तुमच्या विचारांमध्ये काही परिवर्तन झाली आहेत किंवा काय, तुम्ही कशा पद्धतीने पाहता त्याच्याकडे? कसं आहे की निधर्मीमध्ये जे एक उद्ध्वस्तपण मला जाणवायचं ते आलेलं आहे. हम्म. हम्म. आणि नंतर राजकीय परिवर्तन, सामाजिक परिवर्तन या दिशेने आदमची निर्मिती झाली. हम्म. 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 या दृष्टीने मी म्हणजे असं म्हणजे काय म्हणतात त्याला, माझी कविता अशी विकसित होत गेलेली असावी. म्हणजे कालांतराने परिवर्तन होतच, हा, होतच प्रत्येकच ना. लेखकामध्ये हा. होतं. म्हणजे आता तुम्हाला म्हणजे एका वाक्यात जर सांगायचं झालं, वेळ न घेता, हम्म. मी शेती करत होतो
आजही करतोय. हम्म. आणि शेतीच्या अनुभवातून मला ते शेतकरी लिहावं लागलं. बरोबर. मी नाकारले पण अनुभवत होतो, हम्म. त्यातून अस्वस्थ होत होतो, हम्म. म्हणून कविता मला निधर्मीमधून. लिहावी लागली. हम्म. हम्म. कविता लिहावी लागली सतत. हम्म. आतापर्यंत मी कविता लिहितच आलो. हम्म. आणि आयुष्यात आपल्याकडे काही प्रेम करण्याची काही पद्धती नाही आहे. हम्म. हम्म. ठरवून लग्न केले जातात आणि म्हणजे बरोबर. कसे ठरले जातात हे आपल्याला माहीत आहे. हम्म. जे मनासारखा जोडीदार वगैरे वगैरे प्रकरण काही नसतं. हम्म. मनं वगैरे जुळलेली असतात, अमुक तमुक काही नसतं. हम्म. शिकलेला आणि मन शिकलेली मुलगी असं काही तेव्हा मिळत तेव्हा नव्हतं. नव्हतं. आता ते शक्यच नव्हतं. बदललं. आता ते जरा शक्य तरी आहे हम्म. किंवा तेच आता चालू आहे. हम्म. तेव्हा आमच्या काळात तसं काही नव्हतं. आपल्याकडे संस्कृतीचंच प्रेम नाही तर आपण नंतर हे जे आधुनिकता आली इंग्रजांमुळे, हम्म. इंग्रजी प्रबोधनामुळे इथं प्रबोधन सुरू झालं आणि त्या प्रबोधनातून जरा प्रेम भावना आली आणि लोकशाहीकडे आपण वळलो. हम्म. त्यातून आमच्या जगण्यात ही प्रेम आलं. मी तोपर्यंत म्हणजे अत्यंत न्यूनगंडात होतो. म्हणजे झिडकारणं मला म्हणजे सवयीचं झालेलं होतं. हम्म. नाकारणे, झिडकारणे, हेटाळणी, अवहेलना, तुच्छता. आता याच्यानंतर आपल्या कवितेमध्ये एका बाजूला परात्मतेची भावना दिसते, एका बाजूला सामाजिक बांधिलकीची जाणीव सुद्धा दिसते, अगदी तीव्र होताना दिसते. तर हे जे अगदी विलक्षण आहे की एकीकडे परात्मतेची भावना आहे, एकीकडे सामाजिक बांधिलकीची भावना आहे, तर हे काय रसायन आहे म्हणजे? कसं आहे की स्वतःला माणूस काय करतो, स्वतःचा शोध घेतो, हम्म. हम्म. तेव्हा आपली मुलं इथे रुजलेलीच नाहीत असं वाटायला लागतं. हम्म. हम्म. नाही का? बरोबर. माझी एक कविता आहे हम्म. मुळ्या म्हणून, हम्म. हम्म. आणि त्या मुळ्यामधून हीच भावना आहे की अरे आपली मुलं इथे रुजलेली नाहीत अजून. हम्म. असे 5-6 अनुभव आहेत त्या मुळ्यांमध्ये. हम्म. आणि अजूनही मी माझ्या मातीच्या शोधात आहे. हम्म. ही परात्मता आलेली आहे. आलेली. आणि सामाजिक बांधिलकीतूनच आम्ही कविता लिहू शकतो. सामाजिक बांधिलकीशिवाय आम्हाला म्हणजे सगळेच आम्ही दुःखी आहोत ना. हम्म. सगळ्यांनाच शोषण, आम्ही शोषित आहोत हम्म. सगळ्या अंगाने. हम्म. म्हणजे संस्कृत अंगाने, सामाजिक अंगाने, आर्थिक अंगाने, सगळ्याच अंगाने आम्ही शोषित आहोत. शोषित आहोत म्हणून आमची सामाजिक बांधिलकी आहे. हम्म. आम्ही आमचं दुःख आमचं नाही आहे, ते आमचं सगळ्यांचं दुःख आहे. हम्म. आणि माझ्या कवितेतलं दुःख हे माझं नाहीच आहे, ते सगळ्यांचं आहे. म्हणजे माझं जरी असलं हम्म. तरी सगळ्याच मुसलमानांचं दुःख आहे ते. आणि अनेकांनी याबद्दल लिहिलेलं आहे. हिंदू मुस्लिम बहुजनांच्या जगण्यातील साम्यस्थळ हा हा स्वतंत्र आपलं एक पुस्तक आहे. हा पुस्तिका आहे. तर त्या अनुषंगाने आपण काय सांगाल? का तुम्हाला ती साम्यस्थळे शोधावी वाटली किंवा सांगावी वाटली? हा. काय बघता तुम्ही? बघा, म्हणजे मी सुरुवातीला ग्रामीण कवी होतो. हम्म. ग्रामीण कवी होतो म्हणून मला शेतीतलं दारिद्र्य जाणवलं. हम्म. शेतीतलं दारिद्र्य जाणवल्यामुळं मग शेतकरी लिहिलं. हम्म. हम्म. काय हम्म. मग ग्रामीण लेखक असतानाही मी एक दलित लेखकी कवी आहे. हम्म. म्हणजे माझी कविता दलित आहे, हम्म. म्हणजे शोषित लोकांची कविता आहे. बरोबर. म्हणजे दलितांच्या जाणीव आणि माझ्या जाणीव एक फारशा वेगळ्या नाही आहेत. हम्म. त्यांना तीव्रता आहे त्यांच्या अनुभवातली. हा. माझ्या अनुभवात तेवढी तीव्रता नाही आहे, नाही. पण जवळपास वेदना तीच आहे. हम्म. त्यामुळे मी दलित कवी आहे, हम्म. म्हणजे ग्रामीण कवी आहे, दलित कवी आहे. हम्म. आणि तरीही तुम्ही मला ढकलून देता, हम्म. म्हणजे मुसलमान म्हणूनच तुम्ही वागणूक देता ना. हम्म. हम्म. म्हणजे तुम्ही ग्रामीण कवी समजत नाही मला, हम्म. मला दलित कवी समजत नाही. हम्म. आम्ही काय करू मग? मी हम्म. हम्म. मग मी मुस्लिम कवीच होतो ना, हम्म. हम्म. नाही का? हम्म. म्हणजे इकडनं ढकलून दिल्यामुळे तिकडे गेलो मी. हम्म. हम्म. काय बरोबर. हम्म. म्हणजे काय गेलो?
हो तुम्हाला मराठी येत नाही. हम्म. अरे काय मुसलमान असूनही तुम्ही सोजवळ दिसता म्हणे. हम्म. हम्म. मला का मॅडमनी म्हटलं हो, हम्म. म्हणजे औरंगाबादला एक सेमिनार होता, हम्म. त्या सेमिनारमध्ये गेलो होतो मी. हम्म. आणि माझ्या मित्राला सांगितलं त्या मॅडमने हम्म. की अहो शाहीने मुसलमान असूनही सोजवळ दिसतात मी. अरे मग ते कौतुकाने सांगत होता मला मित्र. हम्म. मी म्हटलं अरे ही फार मोठी शिबी दिली त्या बाईने मला. हम्म. हा. तू नाव सांग म्हणलं तिचं. हम्म. काय ते सांगितलं नाही. म्हणजे आम्ही तिकडे तुम्ही ढकलून दिल्यामुळे, म्हणजे बघा हम्म. माझं एक म्हणजे कविताच आहे माझी एक, हम्म. या अल्लाह या कचाट्यातून सोडव रे मला. म्हणजे एकूणच लेखक कल्पनेत सोबतच वास्तव जीवनाची नाही, वास्तव कल्पना नाही. आम्ही कल्पना कधी केलीच नाही. मी म्हणतोय ना की आज मला मुसलमान जे आहेत ते म्हणतात हे पक्का मुसलमान नाही, म्हणजे दाढी नाही काय, मुसलमानी पेहराव नाही, मुसलमानी बोलत नाही, मराठीच बोलतो, एका पक्का मुसलमान आहे क्या. म्हणजे माझे मित्रच मला म्हणतात की तुमच्या पक्के मुसलमान होते. म्हणजे तुम्ही नावं ठेवून मला हे मुसलमानापासून दूर लोटता आहात आणि तुम्ही मुसलमान म्हणून मला दूर लोटतात. आणि मग जाऊ कुठे मी. असा एक काय म्हणतात त्याला द्वंद्व आपल्या मनात निर्माण होतो, आपल्या जीवनात निर्माण होतो. कादंबरी कधी लिहायची ठरवली आणि त्याचं बीज काय? ठरवली नाही हो मॅडम, मी ठरवून कधी काही लिहिलंच नाही. म्हटलं ना मी तुम्हाला, मी शेतीच्या अनुभवातून शेतकरी लिहिलं. सामाजिक संघर्ष, जो मानसिक संघर्ष आहे माझ्या अंतःकरणातला, तो त्या संघर्षातून मी अनुभवातूनच कविता लिहिली. आणि प्रेमातून आमची प्रेमाची पाठी कोरीच होती आणि न्यूनगंड होता. तो न्यूनगंड या प्रेमामुळे गेला माझा. काय म्हणजे प्रेम प्रकरणच घडलं आयुष्यात आणि ते 5 वर्ष माझ्या मानगुटीवर भूत बसल्यासारखं बसलं. 5 वर्ष आणि 5 वर्षात ती पत्र निर्माण झालेली आहे. आणि तुम्ही आजही वाचलात तर तुम्हाला असं वाटतं की हे खरंच घडलेलं आहे आणि खरंच घडलेलं आहे. हा म्हणजे त्यात वास्तवता म्हणजे कल्पना नाही आहे. माझा एकही शब्द कुठल्या म्हणजे माझ्या सगळ्याच पुस्तकातला एकही शब्द अप्रामाणिक नाही. आता आपण बराच वेळ चर्चा करतोय, बोलतोय, त्याच्यातून आपण उपेक्षित आहात हे तुम्ही वारंवार अधोरेखित करताय. पण आपल्या अनेक साहित्यकृतींना विद्यापीठाच्या प्रकाशनाच्या अनुदानाचा पण लाभ प्राप्त झालेला आहे. तर अशाही संधी आपल्याला सहज उपलब्ध झालेल्या आहेत किंवा त्याच्यासाठी काही विशेष काही प्रयत्न करावे लागले? हे बघा, मराठी प्रकाशन संस्था ही एका विशिष्ट उच्चवर्णीय जातींच्या हातात एकवटलेली आहे. तिथे मुसलमानाचं साहित्य प्रकाशित होणं काही शक्यच नाही ना. कधी तर चुकून माकून एखादं होईल, पण शक्य नाही ना. त्यामुळे आम्ही नवीन लिहिणाऱ्यांचं तर शक्यच नाही. म्हणजे माझ्यासारख्या लेखकाचं सहजासहजी पुस्तक स्वीकारलं जात नाही. तिथं नवोदित मुसलमान लेखकाचं सहजासहजी पुस्तक ते प्रकाशित करतील का? नाही करणार. निधर्मीतल्या कविता लिहित असताना महाराष्ट्र शासनाने नवोदित लेखकांसाठी उत्तेजनार्थ अनुदान, प्रकाशनार्थ अनुदान सुरू केलं. त्या योजनेमुळे मी निधर्मी काढलं. म्हणजे तिथं जात पाहिजे नाही, तिथं कुठे नाही, नवोदितांसाठीच होतं ना ते. आणि नवोदितांसाठी असल्यामुळे, राज्य बहुजनांचं असल्यामुळे, राज्य बहुजनाचं असलं की कमिटी जी असते अनुदान देणारी ती बहुजनच, बहुतेक बहुजनच असते. त्यामुळे ते अनुदान मिळून जातं.
आता माझ्या म्हणजे तुम्हाला काय म्हणतात मला जे पुरस्कार मिळाले ते सगळ्यांना आश्चर्यचकित करणारे होते. मला स्वतःला माझ्या कवितेची म्हणजे काय किंमत आहे किंवा काय मोल आहे तसं ते काय कळत नव्हतं. मला आजही कळत नाही. जेव्हा लोक स्तुती करतात तेव्हा मला कसं तरी वाटतं. म्हणजे असं नाही वाटत की मी स्तुतीच्या लायक आहे वगैरे वगैरे, पण स्तुतीही केली जाते. पण याच्या उपर मला काही कळत नव्हतं. तेव्हा अनुदान मिळालं मला म्हणून मी पुस्तक काढलं म्हणून पारितोषिकाला पाठवलं. तिथं जी निवड समिती होती त्या निवड समितीमध्ये संघर्ष झालेला आहे माझ्या पुस्तकासाठी. आणि संघर्ष असा झालेला आहे की टोकाचा संघर्ष झालेला आहे. म्हणजे काही लोक म्हणायचे द्यायचं नाही, काही लोक म्हणायचे दिलंच पाहिजे. म्हणजे हा संघर्ष कधी कुठे गेला ते माझ्या बाजूने बोलणारा माणूस म्हणाला, बाबा तुम्ही जर या पुस्तकाला पुरस्कार देत नसाल तर आपण राजीनामा देतो, आपण आपल्या या काय समितीत राहायचं नाही. मग त्यांचा नाईलाज झाला. नाईलाजाने निधर्मीला केशवसूत पुरस्कार दोघांना मिळाला, 2 कवींना मिळाला. पहिल्यांदा असा प्रसंग महाराष्ट्रात झालेला आहे. अशोक बागवे यांच्या आलम या कविता संग्रहाला आणि माझ्या निधर्मी या कविता संग्रहाला केशवसूत पुरस्कार मिळालेला. आणि त्या काळात मराठवाड्यात फारसे केशवसूत पुरस्कार प्राप्त कवी नव्हते. नादू मानोरांना मिळाला होता आणि त्याच्या आधी कुणाला मिळाला होता. तेव्हा म्हणजे आश्चर्य वाटलं लोकांना. अरे एकूणच धर्मांतरित म्हणून करावा लागलेला तुमचा संघर्ष आणि त्यातून विकसित झालेलं आजचं आयुष्य, तर याच्यामध्ये समाधानी आहात? म्हणजे आता समाधानीच राहणार ना माणूस. काय म्हणजे जे केलं आपण त्याचं जेवढं मिळायचं तेवढं मिळालं, जे नाही मिळायचं ते नाही मिळालं. म्हणजे मिळाले याचा आनंद नाही आणि नाही मिळाल्याचं दुःख नाही. भूमिप्रकाशन काढण्याचं कधी सुचलं, म्हणजे काढावं असं कधी वाटलं आणि काय उद्देश होता? निवृत्तीनंतर जे आपल्याला सहन करावं लागलेलं आहे प्रकाशनाच्या बाबतीत अडचणी, त्या अडचणी आपल्या मराठवाड्यातल्या लेखकांना येऊ नयेत त्यासाठी मी भूमी काढली. आणि आपलाही वेळ जावा. निवृत्तीनंतर आपल्याला जो मोकळा वेळ मिळणार आहे तो काय करावा या कामासाठी आपण उपयोगात आणू. म्हणून मी अनेकांची पुस्तकं काढली आणि त्याच्यावर मेहनत घेतली. त्यात जे आता 2 आत्मचरित्र आहेत त्याच्यावर प्रचंड मेहनत घेतली, खूप मेहनत घेतलेली आणि अनेकांना लिहितं केलेलं आहे. अनेकांच्या प्रस्तावना तर लिहिलेले आहेच आहेत, पण अनेकांना असं प्रोत्साहन दिलेलं आहे. आता हा पोटापाण्याचा संघर्ष आणि त्याच्यापासून आता सुखासीन आयुष्यापर्यंतचा आपला जो प्रवास आहे, मग आजही आपल्या मनामध्ये आपण उपेक्षित असल्याची भावना तग धरून आहे असं का? नाही, आता हे बघा, उपेक्षा ठरलेली आहे, मग तिचं नवल वाटत नाही ना. नंतर सवयीच होऊन जाते ती काय, किंवा आपल्याला हे मिळायला पाहिजे होतं असं आता वाटत नाही मला. काय म्हणजे मी या मताचा होतो की बाबा जेव्हा मिळावं असं वाटत होतं तेव्हा मिळालं नाही काय. आणि जेव्हा आता मिळूच नाही, नकोच आता, अशा अवस्थेत बोलावस्थेत आलो मी, तेव्हा मिळालं. म्हटलं चला मिळतंय ना, चला स्वीकारा, काय हरकत आहे, कशाला अजून ओढून घ्या. आणि आपल्याला मानता येईल ना, आपल्याला जे म्हणायचंय ते म्हणता येईल ना. आता बघा, 45व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं
तर मला मांडता आलं ना माझं म्हणणं. म्हणजे मुसलमानांच्या बद्दल जे काही मला म्हणायचं होतं ते पहिल्यांदा मांडलं गेलं ना. याच्यापूर्वी कुठल्याच अध्यक्षांनी मुसलमानाबद्दल काही मांडलेलं नाही. पण जर आपण दलित असताना धर्मांतरित मुसलमान आहात असं म्हणताय, हा, मग तरी सुद्धा मुसलमान या धर्माबद्दलची आपली एक निष्ठता आहे. मग आपलं मूळ जे आहे त्याच्याबद्दल तुम्हाला कधी आकर्षण वाटलं नाही का? नाही, आकर्षण आहेच ना अजूनही. म्हणजे मूळ जे आहे, तुम्ही लक्षात घ्या, अरबस्थानातला इस्लाम आणि हिंदुस्थानातला इस्लाम फार फरक आहे. फरक काय आहे? पहिला फरक, अरबस्थानातला इस्लाम हा द्वैतवादी आहे. भारतातला इस्लाम हा सुफींमुळे अद्वैतवादी झालेला आहे. तुम्ही जो सर्वात्मक ईश्वराची कल्पना मांडतो हिंदू कल्चरमध्ये, संस्कृतीमध्ये, ती इथं वधूतून वजूद ही संकल्पना मांडलेली आहे सुफींनी. वधूतून वजूद म्हणजे सर्वात्मक ईश्वर, म्हणजे अद्वैतवाद झाला. म्हणजे अद्वैतवादाचं रूप द्वैतवादाला देण्यात आलं. मग काय झालं? समन्वय झालं की नाही? आणि हा जो समन्वय आहे सांस्कृतिक, एक मुद्दा सांगितला मी तुम्हाला. दुसरा मुद्दा हा की तिथे द्वैतवाद आणि इथे अद्वैतवादी आहे, म्हणजे इस्लाममध्ये फरक पडला. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पान, सुपारी, नारळ, हळद, तांदूळ याला पूजेमध्ये स्थान आहे. सुफींच्या दर्गामध्ये जा किंवा मुसलमानांच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये जा, नारळाचा उपयोग होतो, हळदीचा वापर होतो, पानाचा वापर होतो, सुपारीचा वापर होतो, असं तुम्हाला जाणवेल. म्हणजे रीतीभाती इथल्या, पूजा इथल्या पद्धतीने. आणि सुफींनी तिसरा मुद्दा, हिंदू पूजेला जिक्र म्हटलेलं आहे. आमच्याकडे इस्लाममध्ये एक उपासना पद्धती आहे, जिक्र, म्हणजे नामस्मरण करत राहायचं. जिक्र म्हणजे नामस्मरण करणं. हे पूजा एक जिक्राचाच प्रकार आहे असं सुफीने मांडलेलं आहे. म्हणून समन्वय घडून आला. चला, खूप दीर्घ असं आपण संवाद साधलेला आहे. शेवटच्या प्रश्नाकडे येते. नवोदित लेखकांना आपण कोणता संदेश द्या? नवोदित लेखकांनी आम्ही जे फुले आंबेडकरी विचारांच्या, बसवेश्वरांच्या विचाराच्या परिणामातून आणि सुफींच्या प्रेमातून लिहितो, त्यातूनच त्यांनी लिहावं. आणि या सगळ्यांचा अभ्यास केला आणि लोकांचा अभ्यास केला तर त्याला चांगलं लिहिता येईल. वाचन वाढवलं पाहिजे. त्यांनी प्रश्नच नाही. या विचाराला समजून घेतल्याशिवाय तुम्हाला तुमची जागाच कळणार नाही, तुम्ही कुठं आहात. आणि तुमची जागाच जर तुम्हाला कळली नसेल तर तुमची वाट तुम्ही कशी निर्माण करणार? नाही का? म्हणजे तुम्ही कुठे आहात उद्या ते तर तुम्हाला कळलं पाहिजे ना आधी. मगच तुम्हाला तुमची वाट निर्माण करता येईल. छापलं जातंय म्हणून तुम्ही लिहू नका. चला, खूप सुंदर असा आपला संवाद आणि दीर्घ मुलाखत. अगदी प्रत्येक आठवणी आणि प्रत्येक संघर्षाला सोबत घेऊन आपण ही मुलाखत पूर्ण करतोय. सरांना पुढील आता सर 45व्या अखिल मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आणि आता एक वर्षभर त्यांच्याकडे एक मोठी जबाबदारी असणार आहे. साहित्यिक कार्यक्रमांची म्हणा किंवा साहित्यिक उपक्रमांना चालना देण्यासाठी सर काय आपलं योगदान देऊ शकतात ते देणारच आहेत. तर या सगळ्या तुमच्या प्रवासासाठी आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.